तुमच्या सर्वांना प्रश्न पडला असेल ना की मी एवढ्या सगळ्या भाज्या समोर घेऊन का थांबते. हो, आज मी बनवणार आहे पावभाजी. मुलांची फरमाईश होती की आज पावभाजी बनवू, कारण पावसाचं वातावरण झाले आणि पावसाच्या वातावरणामध्ये ना चटपटीत खाण्याची ना मजा वेगळीच असते. आज मला तुमच्यासोबत पावभाजीची रेसिपी शेअर करायची होती, पण काय करणार, माझ्यासोबत ना असं काही घडलं. आज ना मी पावभाजीची रेसिपी शूट करतच होते तर लाईट गेली, त्याच्यामुळे मला अंधारातच सगळं करून घ्यावं लागलं. अगोदर या तिघांसाठी मी पाव गरम करून दिले होते खाण्यासाठी. आता बघा ना लेकराची काळजी कशी असते, आपल्यालाही गरम गरम करून देते म्हणून मला हा खाऊ घालत होता अगोदर. नंतर ना आहोंनी माझ्यासाठी पाव गरम करून दिले होते, कारण मला पाव गरम गरम खाता येणार नाही, थंड होतील म्हणून मी इथंच एकटी खात बसलेली होती. माझं खाणं वगैरे झाल्यानंतर मग आहोंनी सांगितलं की ब्लॅक टी कर, कारण बाहेर पाऊस चालू होता, तर मग ब्लॅक टी पिण्याची ना त्यांची इच्छा झाली होती म्हणून मी चहा बनवला. चहा बनवल्यानंतर मुलं पण कशी मागे राहतील, तेही दोघं मागत होते, मग त्यांच्यासाठी थोडासा दिला. आजचा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. नवीन असेल तर चॅनलला फॉलो करा. भेटूया लवकरच, तोपर्यंत बाय.